ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, येणाऱ्या 30 एप्रिलच्या अराजपत्रित पूर्वपरीक्षेसाठी आपण PYQची सिरीज बघत होतो. यामध्येच आज आपल्याला तिसरा इतिहासाचा टॉपिक बघायचा आहे. 1857चा उठाव, त्याचप्रमाणे भारतामधलं प्रबोधन कालखंड, यावर काही प्रश्न आपल्याकडे मागच्या 5 वर्षांमध्ये येऊन गेलेले आहेत. तर त्याच प्रश्नांसंदर्भात आपल्याला ॲनालिसिस आणि त्या संदर्भामधलं एक डिस्क्रिप्शन या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे. मित्रांनो, आपल्याला 1857चा उठाव आणि उठावाच्या आधी स्थानिक स्तरावर झालेले वेगवेगळ्या प्रकारचे छोटे मोठे उठाव यांचा, त्याचप्रमाणे प्रबोधन कालखंडामध्ये वृत्तपत्र आणि शिक्षण या संदर्भातली माहिती, यावर आलेले PYQs, यावरचा संपूर्ण डाटा या व्हिडिओमध्ये आपल्याला समजून घ्यायचा आहे. सो सुरू करूया मित्रांनो, 1857चा उठाव आणि प्रबोधन कालखंड. पहिला प्रश्न आपण बघूया. लॉर्ड डलहौसीचे साम्राज्यवादी धोरण, तैनाती फौज, दत्तक वारसा नामंजूर हे 1857च्या उठावाची नेमकी कोणती कारणं होती असं आपल्याला विचारलेलं आहे. मित्रांनो, एक तर सिंपल गोष्ट आहे की 1857च्या उठावाची कारणं कोणती, तर त्यावेळेला आपण नेहमी सांगतो की ती कारणं आर्थिक स्वरूपाची आहेत, ती कारणं राजकीय स्वरूपाची आहेत, ती कारणं कायदेविषयक स्वरूपाची आहेत, ती कारणं धार्मिक स्वरूपाची आहेत, ती कारणं सामाजिक आहेत. वेगवेगळ्या प्रकारे अशी आपण कारणं सांगत असतो. मात्र जे वर 3 मुद्दे तुम्हाला दिलेले आहेत, ते 3 मुद्दे नेमके या वेगवेगळ्या कारणांमधले नेमके कोणत्या कारणाचे आहेत असं विचारलेलं आहे. जसं की लॉर्ड डलहौसी यांनी आपल्या 1848 ते 1856 या कार्यकाळामध्ये एक सिद्धांत मांडलेला होता. त्या सिद्धांताचं नाव होतं व्यपगत सिद्धांत. काय नाव होतं मित्रांनो? व्यपगत सिद्धांत. आणि या व्यपगत सिद्धांताच्या माध्यमातून साम दाम दंड भेद या प्रत्येक गोष्टीचा वापर करून भारतातलं संस्थान खालसा करणं हे काम लॉर्ड डलहौसी यांनी केलेलं होतं. मग याच लॉर्ड डलहौसीनी जे काही वेगवेगळे धोरणं वापरलेले होते या व्यपगत सिद्धांतामध्ये, त्या धोरणांमधलं एक धोरण दिलेलं आहे साम्राज्यवादी, त्यानंतरचं तैनाती फौज आणि त्यानंतरचं दत्तक वारसा नामंजूर. आपल्याला आता ही जी 3 धोरणं आहेत, ही 3 धोरणं नेमके कोणत्या कारणामध्ये बसतात, राजकीय कारण, सामाजिक कारण, आर्थिक कारण, धार्मिक कारण, नेमके कोणत्या कारणामध्ये बसतात हे समजून घ्यायचे आणि त्याप्रमाणे उत्तर द्यायचं आहे. बघा, वैयक्तिक दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर दत्तक वारसा नामंजूर हे जे काही कारण आहे, हे कारण आपल्या धर्माबाबतचं आहे म्हणून ते सामाजिक कारणामध्ये बसतं. तैनाती फौज हे जे आहे हे लष्करी कारण आहे म्हणून ते लष्करामध्ये बसतं. आणि साम्राज्यवादी धोरण हे एक राजकीय धोरण आहे म्हणून ते राजकीय कारणामध्ये बसतं. मग जर 3 वेगवेगळे धोरणं 3 वेगवेगळ्या कारणामध्ये बसत असतील तर ह्या 3ही धोरणांचा एकत्रित परिपाक नेमका काय, तो आता समजून घेणं गरजेचं आहे. मला साम्राज्यवादी धोरण आखायचे कारण मला भारतातले वेगवेगळे संस्थानं खालसा करायचे. मला तैनाती फौज ही प्रत्येक संस्थानामध्ये तैनात करायची आहे कारण मला ते संस्थान भविष्यामध्ये माझ्या ताब्यात घ्यायचं आहे. मला दत्तक वारसा नामंजूर करायचा आहे कारण मला अशा प्रत्येक संस्थानामध्ये, ज्या संस्थानामध्ये मूलबाळ नाही आहे, त्या संस्थानाला माझ्या ताब्यात घ्यायचे, त्याला खालसा करायचे. याचा अर्थ शेवटी मला फक्त एकच धोरण राबवायचे, ते धोरण आहे साम्राज्यवादी धोरण. आणि साम्राज्यवादी धोरण हे एकत्रितरित्या राजकीय कारणामध्ये जातं. म्हणून 1857च्या उठावामध्ये जे वेगवेगळे कारणं होते, त्या वेगवेगळ्या कारणांमधलं राजकीय कारण हे अत्यंत महत्त्वाचं. आणि या राजकीय कारणामध्ये वरील 3ही मुद्दे समाविष्ट होतात. म्हणूनच मित्रांनो, पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, राजकीय कारण. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. 1857च्या उठावाचे परिणाम खालीलपैकी कोणते असं आपल्याला विचारलेलं आहे. 1857चा जो उठाव झाला, त्या उठावानंतर नेमकं भारतात काय काय झालं, नेमकं ब्रिटिशांनी कोणकोणते धोरणं स्वीकारले आणि त्या धोरणांचा नेमका कशा पद्धतीने परिणाम झाला हे इथं विचारलेलं आहे. मग बघा, जो पहिलं विधान आहे ते आहे कंपनीच्या शासनाचा शेवट. 1857च्या उठावानंतर कंपनी शासन संपलं का, तर अगदी बरोबर आहे. 1857च्या उठावानंतर 1858ला आपल्याकडे राणीचा जाहीरनामा आलेला होता. हा आपल्याला प्रत्येकालाच माहिती आहे. हा जो काही राणीचा जाहीरनामा आला, त्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार सांगितलं गेलं की आता भारतामध्ये असणारी जी सत्ता आहे ब्रिटिशांची, त्या भारतातल्या सत्तेचा शेवट झालेला आहे.
तो शेवट झाला आहे कंपनीकडच्या सत्तेचा. म्हणजेच भारतातली सत्ता ब्रिटिशांची ही कंपनीकडून ब्रिटिश पार्लमेंटकडे हस्तांतरित करण्यात येत आहे. याचा अर्थ 1857च्या उठावामुळे काय झालं तर भारतातल्या कंपनी शासनाचा शेवट झाला. म्हणून पहिलं विधान अगदी बरोबर आहे. दुसरं विधान काय आहे, भारतीयांना प्रशासनामध्ये नोकऱ्या नाकारल्या. आता मूळ मुद्दा असा आहे की 1857च्या उठावाचं कारण भारतीय लोक प्रशासनामध्ये नोकरी करत होते हे आहे का, तर बिलकुल नाहीये. भारतीय लोक जरी प्रशासनामध्ये नोकरी करत असले आणि मुळात नोकरी करायला सुरुवात झाली कधी, 1853ला. 1853ला आलेला जो चौथा सनदी कायदा आहे त्या कायद्यानुसारच मुळात आपल्याकडे भारतीय लोकांना ICS परीक्षा देता आली होती. ICS परीक्षा देता आली म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया ती परीक्षा सुरू झाली आणि भारतीय लोक हे प्रशासनामध्ये समाविष्ट झालेले होते. त्यामुळे त्यांना प्रशासनात घेतलं म्हणून 1857चा उठाव झाला असं काही कारण आहे का, बिलकुल नाही. त्यामुळे 1857च्या उठावाच्या परिणामामध्ये भारतीयांना प्रशासनाच्या नोकऱ्या नाकारल्या गेल्या हे विधान पूर्णपणे चुकीचं आहे. त्यामुळे ब हे चुकीचं. स्वतंत्रता आंदोलनाला प्रेरणा मिळाली, अगदी बरोबर आहे. आजपर्यंत भारतीय लोकांच्या मनामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध प्रचंड प्रमाणात राग होता, परंतु आम्ही ब्रिटिशांच्या विरुद्ध लढू शकतो का, तर बिलकुल नाही. अशी आमची लोकांची धारणा होती, मानसिकता होती. आम्ही ब्रिटिशांच्या विरुद्ध बिलकुलच लढू शकत नाही ही प्रत्येकाच्या मनामध्ये मानसिकता होती, धारणा होती. मग या मानसिकतेला कुठं ना कुठेतरी मूठ माती देण्याचा प्रयत्न 1857च्या उठावातनं झालेला होता. लोकांना कळालं की अरे 1857चा उठाव आम्ही जिंकलोच 100%. आम्हाला कंपनी नको होती आणि कंपनी गेली, आम्ही जिंकलो. मग याचा अर्थ उद्याच्याला आम्ही ब्रिटिशांच्या विरुद्ध जर आंदोलन केलं, जर स्वतंत्रता चळवळ लढली तर त्यातही आम्ही विजय मिळवू शकतो हे भारतीयांना कळालं. आणि म्हणूनच 1857चा जो काही उठाव आहे हा उठाव भारताच्या स्वतंत्रता आंदोलनाला एक प्रकारे प्रेरणा देणार आहे. म्हणून हे विधान देखील 100% बरोबर आहे. त्यानंतर पुढचं विधान आहे सैन्याची पुनर्रचना. मुळात भारतीयांनी उठाव केला म्हणजे कोणी उठाव केला, आपल्याला माहिती आहे की 1857च्या उठावामध्ये जो कोणी पार्टिसिपेट झाला होता, जो कोणी सहभागी झाला होता, त्यामध्ये सर्वाधिक लोक होते ते सैनिक. सर्वाधिक म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया 90% लोक हे सैनिक होते, भारतीय शिपाई होते. या भारतीय शिपायांनी 1857चा उठाव हा घडवून आणलेला होता. त्या कारणामुळे आपल्याकडे हे जे काही सैनिक आहे त्या सैनिकांमुळेच उठाव झाला. मग 1857च्या उठावामध्ये या उठावानंतर या सैन्याची पुनर्रचना करणं गरजेचं आहे असं ब्रिटिशांना वाटलं. 1857च्या उठावापूर्वी आमच्याकडं एक ब्रिटिश सैनिक त्याच्याबरोबर 6 भारतीय सैनिक असायचे. याचा अर्थ 1:6 असं प्रमाण होतं, असा रेशो होता. सैन्याचा रेशो या पद्धतीने होता. मात्र 1857च्या उठावानंतर ज्यावेळेला ब्रिटिशांना कळालं की अरे आम्ही ज्या पद्धतीने भारतीय सैनिक वाढवतोय त्या पद्धतीने आम्ही ब्रिटिश सैनिक देखील वाढवणं गरजेचं आहे, तरच आम्ही कुठल्याही प्रकारे असे जे काही उठाव होत आहेत त्या उठावांना आपण कंट्रोल ठेवू शकतो किंवा त्यांच्यावरती निर्बंध प्रस्थापित करू शकतो. जसं की बघा सिंपल आहे, तुझ्याला माझे सगळे मित्र आहेत आणि त्या मित्रांबरोबर मी क्रिकेट खेळायला गेलो, मी क्रिकेटच्या टीमचा कॅप्टन आहे, बरोबर आहे. मग मी क्रिकेटच्या टीमचा कॅप्टन आहे आणि मी म्हणत त्याच प्रकारे डिसिजन झाला पाहिजे कुठल्याही कॅप्टनचं म्हणणं असतं. परंतु उर्वरित 10 लोक हे कॅप्टनच्या विरोधात गेले आणि ते म्हणले 10 लोक चल आम्ही आमची वेगळी टीम तयार करतो, चालेल का? असं नाही चालणार ना. मग तीच प्रकारे इथं घडलेलं आहे. इथं पण काय झालेलं आहे की बाबा भारताच्या सैन्यामध्ये ब्रिटिश सैनिकांची संख्या अगदी बोटावर मोजण्या इतकी आणि भारतीयांची सैनिकी संख्या ही खूप जास्त. आणि या ज्यांची सैनिकी संख्या जास्त आहे त्या भारतीयांनी या ब्रिटिश सैन्याला डांबून ठेवलं आणि त्यामुळे हा उठाव झाला. म्हणजे जसं की मेरठमध्ये तेच झालं, कानपूरमध्ये तेच झालं, अवधमध्ये तेच झालं किंवा ग्वाल्हेरमध्ये झाशीमध्ये देखील तेच झालं. भारतीयांचं सैन्य हे जास्त होतं संख्येने, या कारणामुळे हे सगळे भारतीय एकत्र आले आणि ज्यावेळेला भारतीयांच्या मागण्या पूर्णत्वाला गेल्या नाहीत त्यावेळेला याच भारतीयांनी या उरलेल्या ब्रिटिशांना पकडलं आणि त्यांना कोंडून तुरुंगात ठेवून दिलं. सिंपल मुद्दा. मग इंग्रजांना कळालं की कुठल्याही प्रकारे आता आपल्यापेक्षा खूपच जास्त प्रमाण भारतीय सैनिकांचं ठेवायचं नाही, म्हणून त्यांनी जे 1:6 प्रमाण होतं ते आता प्रमाण 1:2 इतकं केलं.
एवढ्या प्रमाणात कमी त्यांनी काय केलं की भारतीय सैनिकांना पुढे आपल्या सैन्यामध्ये घ्यायला सुरुवात केली, नाहीतर हेच भारतीय सैनिक उद्या आपल्यावरती हावी होतील असं ब्रिटिशांना वाटलं. कारण तो अनुभव त्यांना 1857च्या उठावामधनं आलेला होता. म्हणूनच 1857च्या उठावानंतर सैन्याची पुनर्रचना ही देखील झालेली होती. यानुसार जर बघितलं आपण तर अ विधान बरोबर आहे, ब बरोबर आहे, ड बरोबर आहे, म्हणजेच उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 अ, क आणि ड. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, 1857च्या उठावानंतर भारताचा कारभार चालवण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली? बघा, 1857चा उठाव झाला आणि आपल्याकडे एक कायदा आला. त्या कायद्याला आपण म्हणतो 1858चा राणीचा जाहीरनामा. काय आला? राणीचा जाहीरनामा. आता हा जो काही जाहीरनामा आला त्या जाहीरनाम्यानुसार भारतामध्ये 2 नवीन पद तयार केले, किंवा जे 2 जुने पद होते त्या पदांना 2 नवीन नावं दिले गेले. जसं की आपल्याकडे एक जुनं पद होतं ते होतं गृहसचिव. काय नाव होतं पदाचं? गृहसचिव. या गृहसचिव पदाचं नाव ठेवलं गेलं भारत सचिव. ओके, गृहसचिव या पदाचं नाव काय ठेवलं गेलं? भारत सचिव. त्याचप्रमाणे आणखी एक पद होतं, ते पद होतं भारताचा गव्हर्नर जनरल. या पदाचं नाव ठेवलं गेलं भारताचा व्हाईसरॉय. याचा अर्थ आपल्याकडे 1857च्या उठावानंतर भारताचा कारभार करण्यासाठी जी काही नवीन पदं निर्माण करण्यात आली त्यात 2 पदं होती, एक भारत सचिव आणि दुसरा भारताचा व्हाईसरॉय. आता ही दोन्ही पदं किंवा दोन्ही नावं पर्यायामध्ये आहेत का? तर बघा, पर्याय क्रमांक 1 काय आहे? भारत सचिव. चला, पहिलंच नाव आहे, याचा अर्थ उत्तर हेच आहे, सिंपल मुद्दा, बरोबर आहे. दुसरं नाव काय? लेफ्टनंट गव्हर्नर. बिलकुल नाही, हे पद आपल्याकडे आधीपासूनच होतं, त्यामुळे ह्याचा संबंध नाहीये. चीफ कमिशनर आधीपासूनच होतं. 84च्या कायद्यापासून आपल्याकडे चीफ कमिशनरचं पद होतं, त्यामुळे तेही नाहीये. आणि परराष्ट्र मंत्री हे देखील नाहीये. त्या कारणामुळे उत्तर असणार आहे भारत सचिव. सेक्रेटरी ऑफ इंडिया नावाने हे पद तयार केलं होतं भारताचा राज्यकारभार करण्यासाठी 1857च्या उठावानंतर 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार. सो लक्षात घ्या, राणीच्या जाहीरनाम्यानुसार तयार करण्यात आलेली 2 पदं किंवा 2 नवीन नावं ज्या पदांना दिली गेली अशी पदं, एक भारत सचिव आणि दुसरा आहे भारताचा व्हाईसरॉय. ठीक आहे. सो अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 3 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 4था प्रश्न, 1857च्या उठावात होळकर तटस्थ होते, परंतु त्यांच्या संस्थानातील कोणत्या ठिकाणांच्या शिपायांनी बंड केलं असं आपल्याला विचारलेलं आहे. आता होळकरांचा जर विचार केला तर बघा, ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांचं राज्य निर्माण केलं त्यावेळेला ते राज्य एक स्वराज्य होतं. जे स्वराज्य साधारणतः आजचा जर आपण विचार केला तर खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागामध्ये स्थिरावलेलं होतं. नंतरच्या काळामध्ये शिवशाही संपली आणि पेशवाई आली. पेशवाईच्या काळामध्ये याच स्वराज्याचं रूपांतर साम्राज्यामध्ये झालं. जे साम्राज्य निर्माण झालं त्या साम्राज्याचा कारभार करण्यासाठी पेशव्याच्या अंडर 4 सरदार निर्माण केले. 4 सरदारांमध्ये पहिला सरदार शिंदे, दुसरा सरदार होळकर, तिसरा सरदार गायकवाड आणि चौथा सरदार भोसले. भोसले हे नागपूरचे, गायकवाड हे बडोद्याचे, त्याचप्रमाणे होळकर हे इंदोरचे आणि शिंदे हे ग्वाल्हेरचे. अशा प्रकारचे 4 पद निर्माण केले. ओके, आता इथं विचारले आपल्याला ग्वाल्हेर, बरोबर, सॉरी, आपल्याला इथं विचारलेले होळकर. मग होळकर हे कुठले? होळकर हे इंदोरचे. ओके, सो इंदोरमध्ये असणारे जे होळकर आहेत हे होळकर 1857च्या उठावामध्ये काय होते? तटस्थ होते. आता हे तटस्थ होते, परंतु यांच्या राज्यामध्ये 2 ठिकाणी ब्रिटिश सैन्याच्या तुकड्या होत्या, किंवा 2 ठिकाणी ब्रिटिशांचं सैन्य तैनात केलेलं होतं. एक ठिकाण होतं ते अर्थात महू आणि दुसरं ठिकाण होतं ते इंदोर. ओके, एक ठिकाण काय होतं? महू आणि दुसरं ठिकाण काय होतं? इंदोर. या 2 ठिकाणी ब्रिटिशांनी आपलं सैन्य तैनात केलं होतं. आता महू हे ठिकाण तर आपल्याला प्रत्येकालाच माहिती आहे, कारण डॉक्टर आंबेडकरांचं हे जन्मस्थान आहे, बरोबर आहे. डॉक्टर आंबेडकरांचे वडील हे याच ठिकाणी ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये शिपाई म्हणून काम करत होते आणि तिथंच
या डॉक्टर आंबेडकरांचा जन्म झालेला होता, त्यामुळे ते ठिकाण आपल्याला प्रत्येकालाच माहिती आहे. इंदोरही आपल्याला माहिती आहे, कारण भारतातलं सर्वात स्वच्छ शहर म्हणून हे नेहमी गणलं जातं. त्यामुळे लक्षात घ्या की महू आणि इंदोर या दोन ठिकाणी असणारं जे काही सैन्य आहे त्या सैन्याने तिथल्या शिपायांनी बंड केलेलं होतं. म्हणजे होळकर जरी तटस्थ असले तरी पण या दोन ठिकाणच्या शिपायांनी बंड केलं, म्हणून उत्तर असणार आहे ब आणि क. उत्तर असणार इथं काय, पर्याय क्रमांक 2 ब आणि क, कारण दोन ठिकाणी असणारे जे शिपाई आहेत या शिपायांनी केलेलं बंड. त्यामुळे होळकर जरी तटस्थ असले तरी त्यांच्या राज्यामध्ये शिपायांनी बंड केलं, उठाव केला आणि ते 1857च्या उठावामध्ये सहभागी झालेले होते. पुढे 1857च्या उठावानंतर इंग्रजी सैन्याचं भारतीय सैन्याशी असणारं प्रमाण किती होतं. आताच आपण बघितलं 1857च्या उठावानंतर भारतामध्ये सैन्याच्या रचनेमध्ये पुनर्रचना करण्यात आलेली होती, कारण भारतामध्ये भारतीय सैनिकांची संख्या खूप जास्त होती, ब्रिटिश सैन्याची संख्या खूप कमी होती. त्यामुळे 1857चा उठाव, त्या उठावाचा परिणाम ब्रिटिशांना कळाला की अरे जर भारतीय सैन्याची संख्या जास्त ठेवली तर भविष्यात देखील हे भारतीय सैनिक ब्रिटिश सैन्यावरती हावी होतील. ब्रिटिश सैन्याकडे जरी आधुनिक शस्त्रास्त्र असले, भारतीयांकडे जरी आधुनिक शस्त्रास्त्र नसले तरी पण विचार करा, 1000 लोकांकडे बंदूक आहेत आणि पुढे 10,000 लोकांकडे उघड्या तलवारी आहेत, म्हणतो ना आपण नंग्या तलवारी. सो 1000 लोकांकडे बंदूक आहेत, 10,000 लोकांकडे नंग्या तलवारी आहेत, तर नक्कीच ते 10,000 लोक 1,000 लोकांवरती वरचढ होतात. नक्कीच ते 10,000 लोक 1,000 लोकांवरती यश प्राप्त करतात. म्हणूनच कुठे ना कुठेतरी ब्रिटिशांनी ठरवलं की आता हे जे काही सैन्याचं प्रमाण आहे, जे प्रमाण आपल्याकडे 1857च्या उठावाच्या आधी किती होतं तर लक्षात घ्या. 1857च्या उठावा आधी नेमकी काय परिस्थिती होती तर बघा, भारतीय सैनिक किंवा भारतीय शिपाई, ब्रिटिश शिपाई. सो ब्रिटिश शिपाई आणि जे भारतीय शिपाई आहेत याचा जर आपण विचार करायला गेलो तर यामध्ये ब्रिटिश शिपाई जे आहेत या शिपायांचं प्रमाण 1 असेल तर भारतीय शिपायांचं प्रमाण 6 होतं, म्हणजे 1:6. परंतु तेच 1857च्या उठावानंतर मात्र आपण काय केलं, आपण ब्रिटिश शिपाई जर 1 असेल तर भारतीय शिपाई किती असणार, 2 असणार असं सांगितलं. मग 1:2 हे जे प्रमाण आहे हे प्रमाण असणार आहे बंगाल प्रांतामध्ये. कुठल्या प्रांतामध्ये, बंगाल प्रांतामध्ये. आणि 1:3 हे प्रमाण असणार आहे मुंबई आणि मद्रास प्रांतामध्ये. मग ब्रिटिशांनी नेमकं 1:3 मुंबई आणि मद्रासमध्ये का ठेवलं, कारण 1857च्या उठावामध्ये जो काही उठाव झाला तो उठाव उत्तरेकडे सर्वात मोठ्या प्रमाणात झाला होता, पण दक्षिणेकडे मात्र त्या मानाने शांतता होती. म्हणूनच दक्षिण भारतामध्ये हे जे काही प्रमाण आहे सैन्याचं ते 1:3 असं ठेवलं गेलं, पण बंगालमध्ये मात्र 1:2 ठेवलं गेलं. त्यामुळे जर सरासरी आपण काढलं तर 1857च्या उठावानंतर इंग्रजी सैन्याचं भारतीय सैन्याशी असणारं प्रमाण किती तर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 1:2. 1 ब्रिटिश सैनिक तर 2 भारतीय सैनिक. अशा प्रकारे 1:2 हे प्रमाण आपल्याकडे 1857च्या उठावानंतर सैन्य रचनेमध्ये करण्यात आलेलं होतं. त्यानंतर 6वा प्रश्न, 1857च्या उठावात लखनौचे नेतृत्व कुणी केलं असं आपल्याला विचारलेलं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, 1857च्या उठावामध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या ठिकाणी उठाव झाले, ज्यामध्ये दिल्ली हे एक अत्यंत महत्त्वाचं केंद्र होतं. त्यानंतर कानपूर हे एक केंद्र होतं. त्यानंतर झाशी हे एक केंद्र होतं. त्यानंतर उदयपूर हे एक केंद्र होतं. उदयपूर नाही, झाशी हे एक केंद्र. त्याचप्रमाणे जगदीशपूर हे एक केंद्र होतं आणि 5वं केंद्र होतं ते म्हणजे अवध. अशा पद्धतीने 5 महत्वाची केंद्र 1857च्या उठावादरम्यान होती. यामध्ये दिल्लीचा जर विचार केला आपण तर दिल्लीमध्ये होता बादशाह बहादूर शाह जफर, हा दिल्लीमध्ये नेतृत्व करत होता. कानपूरमध्ये जर आपण विचार केला तर कानपूरमध्ये होते नानासाहेब पेशवे दुसरे. झाशीमध्ये राणी लक्ष्मीबाई नेवाळकर. जगदीशपूरमध्ये जर आपण विचार केला तर जमीनदार होता कुंवर सिंग.
त्यामुळे तिथल्या उठावाचं नेतृत्व करण्याचं काम कुंवर सिंग करत होता. तर अवधमध्ये उठाव करत होती बेगम हजरत महल. ओके, बघा दिल्लीमध्ये उठाव बहादूर शाह जफरने केला, कारण दिल्लीमध्ये अनेक उठावकर्ते जमा झालेले होते. त्यामुळे नाईलाजास्तव बहादूर शहाला उठावाचं नेतृत्व करावं लागलं. कानपूरमध्ये उठाव केला नानासाहेबांनी, कारण शेवटी एकच प्रॉब्लेम आहे की बाबा नानासाहेबांना मिळत असलेली जी वार्षिकी तनखा आहे ती तनखा रद्द झाली, म्हणून त्यांनी उठाव केला. झाशीमध्ये उठाव केला राणी लक्ष्मीबाई यांनी, कारण राणी लक्ष्मीबाई यांच्या ताब्यात असणारी झाशी ब्रिटिशांनी आपल्या ताब्यात घेतलेली होती. त्याचप्रमाणे जगदीशपूरमध्ये कुंवर सिंगने उठाव केला, कारण जमीनदारी ब्रिटिशांनी त्यांच्याकडे घेतली. आणि अवध प्रांतामध्ये अवधचा जो नवाब होता त्या नवाबाचं नाव होतं वाजिद अली खान. काय नाव होतं मित्रांनो? वाजिद अली खान. या वाजिद अली खानला ब्रिटिशांनी मारलं आणि अवध प्रांत ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला त्याला विरोध केला वाजिद अली खान याच्या पत्नीने. तिचं नाव बेगम हजरत महल. आणि म्हणूनच 1857च्या उठावामध्ये अवध म्हणजेच काय तर लखनौ, या लखनौमध्ये अवध म्हणजे काय लखनौ, कारण अवधचं सध्याचं नाव आहे अयोध्या. काय नाव आहे? अयोध्या. सो अवध म्हणजेच अयोध्या, म्हणजे सध्याच्या काळामध्ये आपण त्या काळात जर विचार केला तर लखनौ. तर यामध्ये उठावाचं नेतृत्व करणारी कोण तर बेगम हजरत महल, जी कोणाची पत्नी होती? ती पत्नी होती वाजिद अली खान याची. वाजिद अली खान कोण होता? अवध प्रांताचा नवाब होता. सो या पद्धतीने प्रश्न क्रमांक 6 पर्याय क्रमांक 1. 1857च्या उठावानंतर कोणत्या नेत्याने नेपाळमध्ये आश्रय घेतला असं आपल्याला विचारलेलं आहे. 1857च्या उठावामध्ये वेगवेगळे नेतृत्व करणारे जे लोक आहेत त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी ते गेलेले होते किंवा काही लोक त्यात मरण पावलेले होते. मग यामध्येच जसं आपण मगाशी 5 लोक बघितले किंवा 5 उठावाची केंद्र बघितली, याच उठावाच्या केंद्राचा विचार करायला गेलो आपण तर बहादूर शहा, नानासाहेब, राणी लक्ष्मीबाई, कुंवर सिंग, बेगम हजरत महल, वाजिद अली खान. तर लक्षात घ्या बहादूर शहा म्हटलं तर यांचा शेवट हा ब्रह्मदेशामध्ये झाला. कुठे झाला? ब्रह्मदेश मध्ये रंगून या गावामध्ये हे मृत्युमुखी पडले. ओके, कधी मृत्युमुखी पडले? साधारण 1862 मध्ये बहादूर शाह जफर दुसरा यांचा रंगून मध्ये मृत्यू झाला. नानासाहेब पेशवे हे नेपाळला गेलेले होते, नेपाळच्या आश्रयाला गेलेले होते, कारण नेपाळमध्ये जे गोरखे आहे, गोरखा रेजिमेंट जिला आपण सध्या म्हणतो, ते रेजिमेंटचे पूर्वीच्या काळातले लोक म्हणजे गोरखा लोक, या गोरखांची मदत ब्रिटिशांच्या विरुद्ध आपल्याला मिळतेय का याची पाहणी करण्यासाठी, त्याची चाचपणी करण्यासाठी नानासाहेब पेशवे हे नेपाळला गेलेले होते. त्यामुळे नेपाळला त्यांनी आश्रय घेतला. राणी लक्ष्मीबाई यांचा तर शेवट झाला, कारण ते धारातीर्थी पडल्या. ठीक आहे. जगदीशपूरचा कुंवर सिंग हा देखील धारातीर्थी पडला, त्यात मरण पावला. ठीक आहे. बेगम हजरत महल या देखील आश्रयासाठी नेपाळला गेलेल्या होत्या. आश्रयासाठी म्हणण्यापेक्षा आपण असंही म्हणू शकतो की पुन्हा एकदा या ठिकाणी असणारा जो काही गोरखा आहे त्या गोरखा सैन्याची मदत आपल्याला मिळावी यासाठी बेगम हजरत महल या नेपाळला गेलेल्या होत्या. त्यामुळे नेपाळला आश्रयाला गेलेले कोण कोण तर नेपाळला आश्रयाला गेलेले 2 व्यक्ती, एक नानासाहेब पेशवे दुसरे आणि बेगम हजरत महल. अवध प्रांतामध्ये अवधचे नवाब वाजिद अली खान यांना ब्रिटिशांनी मारलं. या कारणामुळे त्यांची पत्नी, त्यांची बेगम हजरत महल यांनी याचा बदला घेण्यासाठी ब्रिटिशांच्या विरुद्ध अवधमध्ये उठावाचं नेतृत्व केलेलं होतं. त्यामुळे अवध प्रांत, त्या अवधलाच सध्या आपण अयोध्या असं म्हणतो, त्याच अयोध्यामध्ये असणारं हे लखनौ, त्या लखनौमध्ये झालेल्या या उठावाचं नेतृत्व करणाऱ्या होत्या बेगम हजरत महल. पुढे बघा 1857च्या उठावानंतर कोणत्या नेत्याने नेपाळमध्ये आश्रय घेतला तर बघा दिल्लीमध्ये बहादूर शाह जफर याचा शेवट झाला ब्रह्मदेश रंगून या ठिकाणी 1862ला. कानपूरमध्ये नानासाहेब पेशवे जे गोरख्यांची मदत घेण्यासाठी नेपाळला गेलेले होते, अर्थात ती काही मदत मिळाली नाही, त्यामुळे त्यांचं पुढं काय झालं, त्यांचा शेवट काय झाला याबद्दल इतिहासामध्ये अनभिन्नता आहे. त्याचप्रमाणे झाशीची राणी लक्ष्मीबाई या मात्र त्या ठिकाणी धारातीर्थ पडलेल्या होत्या.
जगदीशपूरमध्ये कुंवर सिंग हे देखील धारातीर्थ पडलेले होते. आणि अवध प्रांतातल्या या बेगम हजरत महल ज्यावेळेला ब्रिटिशांच्या विरुद्ध लढल्यानंतर ज्यावेळेला सैन्याची कमतरता निर्माण झाली त्यावेळेला आणखी सैनिकी मदत मिळवण्यासाठी या देखील नेपाळला गेल्या. मात्र नेपाळमध्ये असलेल्या गोरख्यांची मदत मिळाली नाही मिळाली याबाबत कुठंही इतिहासामध्ये उल्लेख नाही. त्यामुळे नेपाळला जाऊन आश्रय घेणारे किती, तर ते दोन लोक होते, एक नानासाहेब आणि दुसऱ्या होत्या त्या म्हणजे बेगम हजरत महल. त्यामुळे या ठिकाणी जर आपण प्रश्न बघितला तर त्या प्रश्नाच्या पर्यायानुसार या ठिकाणी नानासाहेब पेशवे दुसरे हे उत्तर असणार आहे. कारण या ठिकाणी बेगम हजरत महल असा पर्याय दिलेला नाहीये, त्या कारणामुळे उत्तर असणार आहे नानासाहेब पेशवे दुसरे, जे नेपाळमध्ये गेलेले होते नेपाळमधल्या गोरख्यांची मदत मिळवण्यासाठी. शिवाय नेपाळला जाताना त्यांनी आपले सेनापती तात्या टोपे आणि आपलं जे काही सैन्य उरलं होतं हे सैन्य राणी लक्ष्मीबाई नेवाळकर यांच्या पदरी ग्वाल्हेरमध्ये तैनात केलेलं होतं. कारण आपल्याला माहितीच आहे की झाशीमध्ये ज्यावेळेला राणी लक्ष्मीबाई नेवाळकर यांना पराभवाचा सामना स्वीकारावा लागला त्यावेळेला याच राणी लक्ष्मीबाई नेवाळकर पुढे ग्वाल्हेरमध्ये गेल्या आणि ग्वाल्हेरमध्ये त्यांनी एक हाती झुंज ब्रिटिशांच्या विरुद्ध दिलेली होती. आणि त्यात त्यांना मदतनीस म्हणून तात्या टोपे आणि नानासाहेब पेशवे दुसरे यांचं काही प्रमाणात सैन्य उपलब्ध होतं. सो या पद्धतीने प्रश्न क्रमांक 7 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढे जोड्या लावा हा एक खूप महत्वाचा आणि एक वारंवार विचारणारा प्रश्नांचा प्रकार आहे आयोगाचा. यामध्ये जोड्या लावा किंवा योग्य जोड्या ओळखा किंवा अयोग्य जोड्या ओळखा अशा 3 सब प्रकारचे प्रश्न किंवा आपण असं म्हणूया की बाबा एक उपप्रकारचे प्रश्न यामध्ये विचारले जातात. त्यामुळे जोड्या लावा यावरती हमखास एक तरी प्रश्न असतोच, फक्त तो कधी कधी डायरेक्ट जोड्या लावावर असतो किंवा अयोग्य जोडी ओळखा किंवा योग्य जोडी ओळखा यावरती विचारला जातो. सो लक्षात घ्या या ठिकाणी 4 नावं दिलेली आहेत, मोतीबाई, ललिताबाई, काशीबाई आणि मुंदर. आणि इकडे दिलेलं आहे की झाशीची राणी यांच्या बाबतीत या महिलांचा रोल काय होता. आता बघा मित्रांनो, विचार जर करायला गेलो आपण तर आयोगाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 4 प्रकारचे प्रश्न असतात. 4 प्रकारच्या प्रश्नांमध्ये पहिला प्रकार जो 25 प्रश्नांचा असू शकतो, 25% प्रश्न त्यामध्ये विचारले जातात, ज्याच्यामध्ये तुम्ही अगदी हौशी गवशी नवशी प्रकारातले असू द्या, म्हणजे तुम्ही अगदीच कुठल्याही प्रकारचा अभ्यास न करता पेपरला सामोरं जावा, तुम्हाला बऱ्यापैकी प्रमाणात ते 25 प्रश्नांची उत्तरं लिहिता येतात. त्यानंतर पुढचा 25 प्रश्नांचा एक प्रकार असा असतो की ज्याच्यामध्ये तुम्ही बऱ्यापैकी अभ्यास केलेला आहे, तुम्ही मागचे 1-2 वर्षांपासून अभ्यास करतायत आणि तुम्ही जो काही अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाच्या आधारावरती सोपे प्रश्न तर तुम्हाला जमणारच आहेत, पण बऱ्यापैकी जे अवघड प्रश्न आयोग विचारतात तेही तुम्हाला जमणार आहेत. म्हणजे पहिले 25 ओके आहेत, दुसरे 25ही ओके आहेत, पण नेमकं पेपर कसा सोडवायचा, पेपरचे ॲनालिसिस काय, अशा गोष्टी तुम्हाला माहीत नसतात. त्यामुळे तुम्ही परीक्षा पास होणारे विद्यार्थी आहात का नाही आहेत तुम्ही, म्हणजे तुम्ही नाही आहे त्या कॅटेगरीतले लोक. आणि तिसरी कॅटेगरी म्हणजे परीक्षा पास होणारे लोकांची कॅटेगरी, ज्याच्यामध्ये मुलं 100% परीक्षा पास होतात, त्यांनाच ती 25 मार्कांची कॅटेगरी जमती. आणि शेवटची 25 मार्कांची कॅटेगरी तुम्ही किती जरी अभ्यास केला तरी तुम्हाला ते मार्क मिळत नाही. अशा प्रकारातला हा प्रश्न आहे. कुठल्याही अभ्यास साहित्यामध्ये आपल्याला हे नावं ऐकायला मिळत नाहीत, वाचायला मिळत नाहीत, बघायला मिळत नाहीत. आता जर ही नावं शोधायची म्हणतो तर कुठे मिळतात, तर ती आहेत राणी लक्ष्मीबाई यांच्या चरित्रामध्ये. आता इतिहासाचा अभ्यास करताना 1857च्या उठावाचा अभ्यास करताना आपण प्रत्येकच नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीचं चरित्र काही शिकू शकत नाही. त्यामुळे काही प्रश्न हे सोडून देण्यासारखेच असतात, ते आपण कधीही समजून घेऊ शकत नाही किंवा वाचू शकत नाहीत, कारण तेवढ्या पद्धतीने अफाट वाचन हे खरं तर आपल्याला आवश्यकच नाहीये आणि आपण ते करूही शकत नाही, तेवढ्या प्रमाणात आपल्याकडे वेळ नसतो. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर जस्ट सांगतो तुम्हाला मी, परंतु हे कुठं साहित्य काय नाही हे कुठेही मिळणार नाही, हे डायरेक्ट चरित्रामध्ये आहे राणी लक्ष्मीबाई नेवाळकर यांच्या. ठीक आहे. सो लक्षात घ्या, मोतीबाई कोण होत्या, तर मोतीबाई होत्या राणीच्या हेर खात्याच्या प्रमुख. राणी लक्ष्मीबाई ज्या आहेत त्यांच्या हेर खात्याच्या प्रमुख होत्या मोतीबाई. ललिताबाई ज्या होत्या त्या होत्या राणीच्या महत्वाच्या सरदार किंवा त्या सरदारांपैकी एक. काशीबाई कोण होत्या, तर त्या सेम झाशीची राणी जी आहे त्यांच्यासारख्या दिसणाऱ्या होत्या, हुबेहूब त्यांच्यासारख्या दिसायच्या. त्यामुळे ज्यावेळेला राणी लक्ष्मीबाई नेवाळकर यांनी झाशी सोडली आणि त्या कालपी मार्गे ग्वाल्हेरला गेल्या त्यावेळेला झाशीमध्ये
त्यांच्याच सारख्या दिसणाऱ्या एका स्त्रीने झाशी सांभाळण्याचं काम केलं आणि सर ह्यू रोज ह्याच्या विरोधामध्ये उठाव केला किंवा उठावाला तोंड दिलं. त्या स्त्री कोण होत्या? तर त्या होत्या काशीबाई, ज्या हुबेहूब राणी लक्ष्मीबाई नेवाळकर सारख्या दिसायच्या. बरोबर आहे. त्यानंतर मुंदराबाई ज्या होत्या त्या कोण होत्या? तर त्या ज्यावेळेला झाशीच्या राणींनी झाशी सोडली, झाशी सोडल्यानंतर त्या कालपीला गेल्या. कालपी मध्य प्रदेश मधले एक गाव. त्या गावात नानासाहेब पेशवे दुसरे यांच्याबरोबर त्यांनी भेट घेतली. तिथून पुढे नानासाहेबांचं सैन्य आणि तात्या टोपे यांना बरोबर घेऊन त्या ग्वाल्हेरमध्ये गेल्या आणि ग्वाल्हेरमध्ये त्यांनी आपली सत्ता स्थापन केली आणि शेवटी ग्वाल्हेरमध्येच त्या धारातीर्थ पडल्या. मग हा जो काही प्रवास होता झाशीपासून ते धारातीर्थ पडण्यापर्यंतचा, या संपूर्ण प्रवासामध्ये झाशीची राणी यांच्या बरोबर असणारी एक स्त्री, त्या स्त्रीचं नाव होतं मुंदराबाई. त्यामुळे ही चार महत्वाची नावं, जी नावं त्यांच्या केवळ साहित्य चरित्रामध्ये आपल्याला बघायला मिळतात, ती कुठेही अभ्यास साहित्यामध्ये आपल्या स्पर्धा परीक्षेच्या आपल्याला बघायला मिळत नाही. त्यामुळं अशी काही प्रश्न आहेत, ती प्रश्न आली आणि मग ती येत नाहीत मला, म्हणून अगदीच जास्त टेन्शन न घेता शांत राहायचंय. कारण आपल्याला ठराविकच टॉपिक आहेत ज्या टॉपिकवरती प्रश्न वारंवार येतात. ते टॉपिक आपल्याला फक्त कव्हर करायचे आहेत आणि ते टॉपिक कव्हर करून आपल्याला आपल्या इतिहास विषयाचा जो टार्गेटेड स्कोर आहे 14 पैकी किती 10 तो आपल्याला मिळवायचा आहे. आपल्याला कुठल्याही प्रकारे 14 पैकी 14चा टार्गेट स्कोर अजिबात पकडायचा नाहीये, कारण शेवटी ही MPSC आहे. मी तुम्हाला 14 पैकी 12 पण सांगणार नाही, मी तुम्हाला फक्त 14 पैकी 10 सांगणार. पण एवढं जरी आपण केलं तरी 100% कंबाईन परीक्षेमध्ये आपला स्कोर 100 पैकी 55 प्लस येतो आणि हे गॅरंटेड आहे. त्यामुळे मित्रांनो याच गोष्टींकडे लक्ष द्या आणि त्या पद्धतीने अभ्यास करा. अशा प्रकारचे अवघड प्रश्न आले म्हणून आता मला काही जमणारच नाही, तर असं बिलकुल होणार नाहीये. असे प्रश्न साहित्य किंवा चरित्र साहित्य यावरचे असतात आणि ते प्रश्न आपल्यापैकी 99.99% मुलांना जमत नाही. मित्र म्हणतो 100% मुलांना जमणार नाहीत, पण ठीक आहे, त्याला एखाद दुसरा असतोच, सांगता येत नाही, तर त्याला ते जमू शकतात. परंतु 99.99% मुलांना या गोष्टी जमणार नाहीत, ह्याची गॅरंटी. ठीक आहे. पुढचा प्रश्न 9वा, कमवा व शिका या योजनेचा पुरस्कार कोणी केला असं आपल्याला विचारलेलं आहे. मित्रांनो लक्षात घ्या, प्रबोधन कालखंडामध्ये शिक्षण आणि वृत्तपत्र हे दोन अत्यंत महत्त्वाचे टॉपिक आहेत. आता आपण त्या टॉपिककडे वळलेलो आहोत. ह्या दोन टॉपिकचा जर विचार करायला गेलो तर शिक्षणावरती तुम्हाला यावेळेला चांगला अभ्यास करायचा आहे, कारण भारत सरकारने नुकतंच नवीन शिक्षण धोरण सादर केलेलं आहे. जर नवीन शिक्षण धोरण भारत सरकारने सादर केलेलं असेल तर इतिहासामधले शिक्षण धोरण किती हे आपल्याला माहिती पाहिजे. बरं, इतिहासामध्ये शिक्षण हा एक टॉपिक आहे आपल्याला सेपरेट. त्यामुळे त्या काळामध्ये वेगवेगळ्या ब्रिटिश सरकारने स्थापन केलेल्या शिक्षणविषयक समित्या, त्या समित्यांचे अध्यक्ष, त्या समित्यांचं साल, त्या समित्यांनी घेतलेले निर्णय हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि हे माहिती करून घेण्यासाठी शिक्षण हा टॉपिक व्यवस्थित करा. त्यातलाच हा प्रश्न आहे, कमवा व शिका या योजनेचा पुरस्कार कोणी केला. कोणी केला म्हणजेच काय, तर ब्रिटिश काळामध्ये जे आयोग, ज्या समित्या स्थापन झाल्या होत्या, त्या समित्यांपैकी कोणत्या समितीने कमवा आणि शिका या योजनेचा पुरस्कार केला असं आपल्याला विचारलेलं आहे. सो बघा, यामध्ये 4 समित्या दिलेल्या आहेत. एक आहे राधाकृष्ण समिती किंवा राधाकृष्ण आयोग. हा आपल्याकडे स्थापन झाला होता 1948 मध्ये. स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेला हा आयोग होता, परंतु अत्यंत महत्त्वाचा आयोग. आपल्या भारताचे जे उपराष्ट्रपती किंवा राष्ट्रपती होते पुढच्या काळातले, तर ते सर्वपल्ली राधाकृष्णन, ज्यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरी करतो, अशा प्रकारचे हे सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग गठीत करण्यात आलेला होता. आणि या आयोगाने आपल्याकडे जे काही निर्णय दिले त्या निर्णयानुसार सांगितलं की प्रत्येक मुलांनी कमवा शिका या योजनेचा वापर करावा, जेणेकरून तुम्ही जर समजा तुमच्या पद्धतीने कमवलं आणि त्यातनं शिक्षण घेतलं तर खऱ्या अर्थाने त्या पैशाचा योग्य विनियोग तुम्ही कसा करता हे दाखवता येईल. अशी एक धारणा या आयोगाने त्यावेळेला मांडलेली होती. याच आयोगाने त्यावेळेला सांगितलेलं होतं की 1956 साली आपल्याकडे UGC याची स्थापना करायची. UGC म्हणजे काय, तर आपल्याकडे भारतामध्ये जेवढे काही विद्यापीठ आहेत त्या सगळ्या विद्यापीठांवरती नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी एक आयोग आहे, त्याचं नाव आहे विद्यापीठ अनुदान आयोग. त्यालाच आपण म्हणतो युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. याची स्थापना करावी असा निर्णय
हा राधाकृष्णन समितीने, राधाकृष्णन आयोगाने दिलेला होता आणि त्यानुसार त्याची समिती ते स्थापन केलं गेलं 1956 साली. शिवाय याच राधाकृष्णन समितीने आपल्याकडे सांगितलेलं होतं की शिक्षण हे जे काही आहे हे शिक्षण समवर्ती सूचीमध्ये असावं. कशामध्ये असावं? समवर्ती सूचीमध्ये. म्हणजे शिक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा केवळ केंद्रालाच आहे, चालणार नाही. तो केवळ राज्यालाच आहे असंही चालणार नाही. तर केंद्र आणि राज्य या दोघांनी मिळून त्यामध्ये काम करावं असं राधाकृष्णन आयोगाने सांगितलं आणि ते आपण स्वीकारलं आणि त्यावेळेसपासून आपल्याकडे शिक्षण हे समवर्ती सूचीमध्ये आहे. मग आपल्याला माहितीच आहे की बघा, आपल्याकडे जर समजा राज्य सरकार अभियांत्रिकीचं उच्च शिक्षण देणार असेल तर त्यासाठी आपल्याकडे बी किंवा ME या प्रकारचं शिक्षण आहे. ज्यासाठी आपल्याकडे समजा आता पुण्यात तुम्ही आलात तर पुण्यामध्ये कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे आहे. पण तुम्ही केंद्रात गेलात आणि केंद्रातलं तुम्ही सर्वोच्च शिक्षण घ्यायचं म्हणलं अभियांत्रिकी, IIT आहेत, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जे पूर्णपणे केंद्र सरकारच्या अधीन आहेत. तुम्ही राज्यामध्ये मेडिकलचं शिक्षण घ्यायचं म्हणलं तर तुमच्याकडे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत जे राज्य सरकारच्या अंडर आहेत. आणि जर समजा त्याच मेडिकलमधलं उच्च शिक्षण घ्यायचं म्हणलं तर केंद्राच्या अंडर असणारे एम्स आहेत. सो या पद्धतीने शिक्षण हे केंद्राने पण करायचं, राज्यांनी पण करायचं, दोघांनी एकमेकांच्या हातात हात घालून ते शिक्षण करायचं, जेणेकरून त्या शिक्षणाची गुणवत्ता ही वाढेल असं या राधाकृष्णन आयोगाने सांगितलेलं होतं. सो हे 3 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे राधाकृष्णन आयोगाने सांगितलेले होते, जे 1948ला स्थापन झालेलं होतं. यावरती प्रश्न वारंवार विचारले गेलेले आहेत आणि यावर त्याला करंट अशा पद्धतीचा एक मुद्दा मिळालेला आहे, करंट रिलेटेड मुद्दा मिळालेला आहे. त्यामुळे नक्कीच या शिक्षण टॉपिकवरचा अभ्यास व्यवस्थित करा. जर नवीन शिक्षण धोरण सादर झालेलं आहे तर नक्कीच याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे. नाही आले तर माझा दोष नाहीये, पण येऊ शकतात हे मात्र नक्कीच आहे. सो लक्षात घ्या मित्रांनो, या गोष्टींचा अभ्यास व्यवस्थित करा. मुदलियार समिती किंवा मुदलियार आयोग, तर हा आयोग आपल्याकडे स्वातंत्र्य नंतरचा आहे, तो काही आधीचा नव्हता. त्या कारणामुळे हा विषय थोडक्यात HRD मध्ये येतो, त्यामुळे हा काही इथं आपल्याला करायची गरज नाहीये. कोठारी आयोग हा देखील स्वातंत्र्य नंतरचा आयोग आहे आपल्याकडचा, जो साधारण 1964 मध्ये आलेला होता. पण एवढंच की या आयोगामधनं जे शिक्षण आलेलं होतं ते शिक्षण तुम्ही आम्ही सर्वांनीच घेतलं होतं. याच आयोगाने सांगितलं होतं की भारतामध्ये शिक्षण कसं असावं, तर 10+2+3, 10+2+3. 10 म्हणजे काय, तर 10 याचा अर्थ आमचं शालेय शिक्षण 10वी पर्यंतचं. 2 म्हणजे काय, तर आमच्याकडचं शालांत शिक्षण 11वी 12वी. आणि 3 म्हणजे काय, तर आमच्याकडची पदवी जी 3 वर्षांची असते. ढोबळमानांनी आमच्याकडची पदवी ही 3च वर्षांची असती, पण अपवादात्मक ज्यामध्ये मेडिकल आहे, इंजिनिअरिंग आहे, ॲग्री आहे, ज्यामध्ये पदवी ही 4 किंवा 5 वर्षांची आपल्याला बघायला मिळते. सो या पद्धतीचं हे शिक्षण धोरण मांडणारं कोठारी आयोग. त्यानंतर जॉन सार्जंट आयोग. आता जॉन सार्जंट आयोग जे आहे हे कधी आलं होतं आपल्याकडे, हे आलेलं होतं 1944 मध्ये. सर जॉन सार्जंट हे आपल्याकडे राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होते आणि यांची अध्यक्ष म्हणून या समितीवरती नियुक्ती केली आणि या समितीने काही निर्णय घेतले. ते निर्णय म्हणजे काय, तर आपल्याकडे जे काही शिक्षण आहे ते शिक्षण पूर्वीच्या काळामध्ये प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, त्यानंतर उत्तर माध्यमिक शिक्षण, मग एक पूर्वपरीक्षा म्हणजे CET कॉमन एंट्रन्स एक्झाम आणि मग विद्यापीठ शिक्षण, अशा प्रकारची सिस्टीम लागू होती. तर मग यांनी काय केलं, यांनी उत्तर माध्यमिक शिक्षण जे आहे, ज्याला आपण 11वी 12वी म्हणतो, ते उत्तर माध्यमिक शिक्षण रद्द करण्याचं काम या सार्जंट आयोगाने केलेलं होतं. त्यामुळं हे सार्जंट 1944ला स्थापन करण्यात आलेलं एक महत्वाचा आयोग. आपला प्रश्न आहे, कमवा आणि शिका या योजनेचा पुरस्कार कोणी केला, तर तो पहिल्या आयोगाने केला. त्याचं नाव आहे राधाकृष्णन आयोग. अध्यक्ष होते सर्वपल्ली राधाकृष्णन. पुढचा प्रश्न 10वा, 1903च्या रॅले आयोगाचा संबंध कशाशी होता. आता लक्षात घ्या, शिक्षण विषयक वेगवेगळ्या समित्या ज्या स्थापन झाल्या होत्या, त्या समित्यांमध्ये एक समिती होती, त्या समितीचं नाव होतं थॉमस रॅले समिती. नाव काय मित्रांनो, थॉमस रॅले समिती. ही समिती स्थापन झाली होती 1903 साली. त्यावेळेला गव्हर्नर होते लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झन एक असा व्यक्ती होता की ज्या व्यक्तीला वाटायचं की मीच सर्वज्ञानी आहे आणि मीच सर्वज्ञानी असल्यामुळे आजपर्यंत जे इंग्रजी गव्हर्नर भारतात काम करून गेले ते सर्व फालतूक आहेत आणि त्यांनी जे काही निर्णय घेतले ते प्रत्येक निर्णय मी बदलणार. म्हणून या व्यक्तीने
भारतातल्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये सुधारणा करण्यासाठी वेगवेगळ्या समित्या स्थापन केलेल्या होत्या. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या स्थापन करणारा गव्हर्नर किंवा व्हाईसरॉय कोण, तर त्याचं नाव आहे लॉर्ड कर्झन. या लॉर्ड कर्झननीच शिक्षणामध्ये देखील बदल करण्यासाठी समिती स्थापन केली थॉमस रॅले यांच्या अध्यक्षतेखाली 1903 ला. आणि याला सांगितलं की बाबा तू प्राथमिक किंवा माध्यमिक या शिक्षणावर बिलकुल फोकस करू नको, तू फक्त एकाच शिक्षणावर फोकस कर, ते असणार आहे विद्यापीठ शिक्षण. विद्यापीठ शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी तू मला वेगवेगळ्या प्रकारे जे काही आमूलाग्र बदल आहेत त्या बदलांचा अहवाल माझ्याकडे दे. त्या अहवालावर आधारित मी काय करतो, ते एक कायदा तयार करतो. आणि मग हा अहवाल रॅलेनी ज्यावेळेला कर्झनकडे दिला त्यावेळेला कर्झननी आपल्याकडे 1904 ला कायदा केला. त्या कायद्याला आपण नाव देतो भारतीय विद्यापीठांचा कायदा. हा कायदा आपल्याकडे आला होता 1900 ला, तर 1904 ला. आणि हा कायदा तयार करण्याचं काम ज्या समितीच्या माध्यमातून झालं ती समिती म्हणजे थॉमस रॅले समिती, जिचा संबंध कशाशी होता, तर तो होता विद्यापीठ शिक्षणाशी. ओके मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्याकडे आपली जी विद्यापीठाची जी राजकीय सिस्टीम असते, ज्याला आपण सिनेट असं म्हणतो, सिनेट, तर ही सिनेट कशी असावी याबाबत, सिनेटच्या निवडणुका कशा व्हाव्यात याबाबत सर्व काही माहिती ही या रॅले समितीच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली आहे. आणि तिथनंच ती चालत आलेली आहे. आजही आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये सिनेट असतं आणि त्या सिनेटमध्ये निवडणुका लढवाव्या लागतात. मग आपल्याला माहिती आहे की समजा आपण काँग्रेस म्हणलं तर काँग्रेसचं युवक काँग्रेस हा पक्ष या ठिकाणी काम करतो. समजा भाजप म्हणलं तर भाजपचं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ABVP या ठिकाणी काम करते. मनसे म्हणलं तर मनविसे त्या ठिकाणी काम करते. शिवसेना म्हणलं तर आता शिवसेनेचे सगळे प्रॉब्लेमच आहेत, पण ठीक आहे, त्यांचं जरी म्हणलं तर युवा सेना त्यांचे कामं करतात. राष्ट्रवादी युवक काँग्रेस त्या ठिकाणी काम करतो. सो युवक लोकांमध्ये अशा प्रकारे राजकीय नेतृत्वाची निर्मिती व्हावी आणि देशाला, राज्याला नवनवीन राजकीय नेतृत्व मिळावं. प्रत्येक वेळेला राजकारणामध्ये तेच चेहरे बघून आपल्यालाही कंटाळा येतो, आपल्यालाही वाटतं काहीतरी आता वेगळं पाहिजे, नवीन पाहिजे, बिकॉज चेंज इज द कॉन्स्टंट थिंग इन द वर्ल्ड. त्यामुळे जर प्रत्येक वेळेला नवीन काहीतरी हवं असेल तर नक्कीच ते नवं नेतृत्व निर्माण झालं पाहिजे. बरं, ते नवं नेतृत्व त्याच घरातलं व्हावं का, तर बिलकुल नाही, ते बाहेरचंही व्हावं. मग अशा प्रकारे बाहेर त्या नेतृत्वाला वाव मिळावा, ते नेतृत्व निर्माण व्हावं, यासाठी विद्यापीठांमध्ये निवडणुका लढवायच्या. आणि मग विद्यापीठांमध्ये निवडणुका लढवून सिनेट तयार करायचं, ही योजना आपल्याकडे मांडली होती थॉमस रॅले यांनी. म्हणूनच थॉमस रॅले यांच्या आयोगाचा संबंध कशाशी, तर तो विद्यापीठ शिक्षणाशी. त्यामुळे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली असं आपल्याला विचारलेलं आहे. लक्षात घ्या, सेंट्रल हिंदू कॉलेज. आता सेंट्रल हिंदू कॉलेज कुठं असणार, समजा मला याबद्दल काहीच माहित नाहीये तरी पण मला याचं उत्तर शोधायचंय, तर लॉजिक डेव्हलप केल्याशिवाय आपल्याला ऑप्शन नाहीये. लक्षात घ्या, सेंट्रल हिंदू कॉलेज. आता हिंदू म्हणल्यानंतर हिंदूंची संपूर्ण भारतातली राजधानी काय, हिंदूंची, याचा अर्थ हिंदूंची धार्मिक राजधानी. मग धार्मिक राजधानी काय विचारलं की पहिलं उत्तर आपलं काय असणार आहे, पहिलं उत्तर असणार आहे आपलं काशी. ज्या पद्धतीने महाराष्ट्राची धार्मिक राजधानी पंढरपूर, तशी भारताची धार्मिक राजधानी काय, काशी. म्हणजेच हिंदूंची राजधानी काय, तर काशी. ओके, मग लक्षात घ्या, काशीमध्ये हे विद्यापीठ स्थापन झालेलं आहे, सेंट्रल हिंदू कॉलेज. याची स्थापना 1898 मध्ये करण्यात आलेली होती मित्रांनो. आणि याची स्थापना केली होती कोणी, तर आता इथं पर्याय दिलेले स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद, ॲनी बेझंट, केशवचंद्र सेन. इथं मात्र लॉजिक डेव्हलप करायला जाऊ नका, कारण आपण जर इथं लॉजिक डेव्हलप करायला गेलो तर मग आपले सगळेच वांदे होऊन जातील. पण आपल्याला वाटणार सेंट्रल हिंदू कॉलेज, नक्कीच स्वामी, कुठला तरी स्वामी, स्वामी विवेकानंद किंवा स्वामी दयानंद सरस्वती. पण बिलकुल चुकीचं आहे. इथं मात्र तुम्हाला ती गोष्ट माहितीच असणं गरजेचं आहे, परफेक्ट. सो लक्षात घ्या, सेंट्रल हिंदू कॉलेज हे काशीला स्थापन झालं. कधी स्थापन झालं, 1898 ला स्थापन झालं. आणि ते स्थापन करण्याचं काम केलं होतं ॲनी बेझंट या आयरिश लेडीनी, या आयरिश स्त्रीनी. ही एक आयरिश स्त्री जिला ख्रिश्चन धर्म बिलकुल आवडत नव्हता, ख्रिश्चन धर्माचं तत्व बिलकुल पटत नव्हतं. तिला हिंदू धर्माचं तत्वज्ञान हे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पटत होतं. तिला राम, कृष्ण
महाभारत, रामायण अशा गोष्टींवरती विश्वास होता, तिचा येशूवरती कुठल्याही प्रकारचा विश्वास नव्हता. अशी ही एक लेडी ॲनी बेझंट यांनी एक संघटना पण स्थापन केली होती धार्मिक सुधारणा चळवळीची, ज्याला नाव दिलं होतं आपण थिओसॉफिकल सोसायटी. सो मित्रांनो, अशा प्रकारच्या या ॲनी बेझंट ज्यावेळेला भारतामध्ये आल्या त्यावेळेला यांनी काशीमध्ये स्थापन केलं सेंट्रल हिंदू कॉलेज 1898ला. आणि मग याच कॉलेजचं रूपांतर 1916ला बनारस विश्वविद्यालय किंवा काशी विश्वविद्यालयामध्ये करण्यात आलं. जे केलं होतं अर्थात पंडित मदन मोहन मालवीय यांनी. पंडित मदन मोहन मालवीय यांनी या सेंट्रल हिंदू कॉलेजचं रूपांतर केलं. कशामध्ये केलं तर ते केलं काशी विश्वविद्यालय किंवा बनारस विश्वविद्यालय यामध्ये. सो या पद्धतीने सेंट्रल हिंदू कॉलेज याची स्थापना करणाऱ्या ॲनी बेझंट आणि याचंच पुढे विश्वविद्यालयामध्ये रूपांतर करणारे कोण तर ते होते पंडित मदन मोहन मालवीय. न्यू इंडिया या वृत्तपत्रात खालीलपैकी कोणत्या देशामध्ये सुरू केले गेले. आता न्यू इंडिया हे वृत्तपत्र आधी कोणाचं आणि त्यानंतर मग ते कुठल्या देशामध्ये सुरू केलं हा महत्वाचा मुद्दा. लक्षात घ्या, प्रबोधन कालखंडामधला एक दुसरा महत्वाचा टॉपिक तो म्हणजे वृत्तपत्र. शिक्षण आणि वृत्तपत्र असे दोन महत्वाचे टॉपिक आहेत की ज्या टॉपिकवरती कंपल्सरी एक तरी प्रश्न येतोच पेपरला. म्हणजे मी तर तुम्हाला अगदी हेही सांगेन की 2-2 प्रश्न येतील, पण एक तर 100% येणारच. अशा प्रकारचे हे दोन टॉपिक आहेत, वृत्तपत्र आणि शिक्षण. स्वतः वृत्तपत्रामध्ये बघा विचारलंय काय की न्यू इंडिया हे वृत्तपत्र कोणत्या देशामध्ये सुरू केलं गेलं. मूळतः न्यू इंडिया हे वृत्तपत्र नेमकं कुणाचं. सो लक्षात घ्या, न्यू इंडिया हे वृत्तपत्र ॲनी बेझंट यांचं आहे. ॲनी बेझंट यांनी न्यू इंडिया हे वृत्तपत्र निर्माण केलं होतं. त्याचप्रमाणे ॲनी बेझंट यांनी कॉमनवेल्थ हे देखील वृत्तपत्र तयार केलेलं होतं. ॲनी बेझंट यांनी हे जे काही न्यू इंडिया वृत्तपत्र आहे हे सुरू केलेलं होतं पहिल्यांदा इंग्लंडमध्ये. कुठं सुरू केलं? इंग्लंडमध्ये सुरू केलं. आणि नंतर हे वृत्तपत्र त्यांनी भारतात देखील चालवलं. ज्या वेळेला ॲनी बेझंट यांनी होमरूल चळवळ चालू केली होती, त्या होमरूल चळवळीमध्ये आपल्या विचारांच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी, त्याचप्रमाणे होमरूल चळवळीचा प्रसार वाढवण्यासाठी त्यांनी या वृत्तपत्राचा मुखपत्र म्हणून वापर केला होता. अशा प्रकारचं हे वृत्तपत्र न्यू इंडिया, त्याचप्रमाणे कॉमनवेल्थ. न्यू इंडिया या वृत्तपत्राची सुरुवात केली कुठं तर इंग्लंडमध्ये केली. पुढचा प्रश्न बघा, अचूक जोडी ओळखा असं विचारलेलं आहे. अचूक म्हणजेच काय? अचूक म्हणजेच बरोबर. ओके, अचूक म्हणजेच काय? अचूक म्हणजेच काय? बरोबर जोडी ओळखा असं आपल्याला विचारलंय. आता इथं बघा प्रत्येक व्यक्ती आणि त्यांचे वृत्तपत्र याबाबत माहिती दिलेली आहे आणि त्यातलं बरोबर विचारलेलं आहे. बघा, सुरेंद्रनाथ बॅनर्जी राष्ट्रगोफ्तार, ॲनी बेझंट न्यू इंडिया, दादाभाई नौरोजी इंडियन ओपिनियन, महात्मा गांधी बंगाली. 4 लोक आहेत, 4 वृत्तपत्र दिलेत आणि आपल्याला विचारले बरोबर. तर लक्षात घ्या, यामध्ये बरोबर असणार आहे पर्याय क्रमांक 2, ॲनी बेझंट यांनी सुरू केलेलं वृत्तपत्र कोणतं तर न्यू इंडिया. ओके, आता तुम्ही म्हणताल की मास्टर तुम्ही ॲनी बेझंट वरतीच 3-3 प्रश्न घेतले, तर हे मास्टरने घेतलेले नाही आहेत, तर हे पेपरला आलेले. लक्षात घ्या, एक असा काळ की ज्या काळामध्ये ॲनी बेझंट यांच्यावरती, मग तो का कशामुळे तर नक्कीच त्या काळात असं काहीतरी घडलं की त्या घडल्यामुळे बाबा ॲनी बेझंट यांचा जो काही काळ आहे तो काळ इतिहासामधला आपल्याला आठवणं गरजेचं होतं किंवा भाग पडले गेलं. आता एक्झाम्पल जर घ्यायचंच म्हणलं तर आता बघा, आता साल चालू आहे 2023, बरोबर आहे. मग 1923ला काय झालं होतं 100 वर्षांपूर्वी, तर बाबा आपल्याकडे स्वराज पक्ष स्थापन झाला होता. स्वराज पक्षाने निवडणुका लढवलेल्या होत्या. मग स्वराज पक्ष स्थापन झाला, स्वराज पक्षाने निवडणुका लढवल्या, या सर्व गोष्टीला 100 वर्ष पूर्ण झालेली. मग 100 वर्ष जर पूर्ण झाले असतील तर नक्कीच आपल्याला त्याच्याबद्दलचा अभ्यास देखील करायचा आहे. अशा ज्या गोष्टी आहेत ना, करंट रिलेटेड इतिहास, या गोष्टी समजून घ्या आणि त्याच्यावर फोकस करा. 100% आपल्याला त्याच्यावरती प्रश्न येणार आहेत, म्हणून या गोष्टींवरती फोकस करा. त्याही वेळेला तसंच झालं, म्हणून ॲनी बेझंट यांच्यावरती प्रश्न आलेले होते. सो लक्षात घ्या, ॲनी बेझंट यांचं वृत्तपत्र न्यू इंडिया हे अगदी बरोबर आहे. पण आता ज्या चुकीच्या जोड्या आहेत त्याचं नेमकं काय तर बघा, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचं राष्ट्रगोफ्तार, तर चुकीचं आहे, कारण राष्ट्रगोफ्तार हे वृत्तपत्र दादाभाई नौरोजी यांचं आहे. दादाभाई नौरोजी यांनी राष्ट्रगोफ्तार हे एक वृत्तपत्र काढलं. त्याचप्रमाणे अजून एक वृत्तपत्र काढलं होतं
व्हॉइस ऑफ इंडिया. व्हॉइस ऑफ इंडिया काय वृत्तपत्राचं नाव आहे? व्हॉइस ऑफ इंडिया, भारताचा आवाज. अर्थात ते मी मराठी करून सांगितलं बरं का. त्यांचं वृत्तपत्र इंग्रजीमध्येच होतं, व्हॉइस ऑफ इंडिया. शिवाय राष्ट्रगोपतार हे देखील त्यांचं वृत्तपत्र होतं, त्यामुळे हे चुकीचं आहे. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचं वृत्तपत्र कुठलं? तर बंगाली. ओके. आता दादाभाई नौरोजींचं आत्ताच आपण बघितलं, मग नेमकं इंडियन ओपिनियन कोणाचं होतं? ते इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र होतं महात्मा गांधी यांचं. महात्मा गांधी यांनी आफ्रिकेमध्ये असताना आपल्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र सुरू केलेलं होतं. त्यामुळे इंडियन ओपिनियन आफ्रिकेमध्ये महात्मा गांधींनी सुरू केलेलं, राष्ट्रगोपतार आणि व्हॉइस ऑफ इंडिया भारतामध्ये दादाभाई नौरोजींनी चालू केलेलं, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी बंगाली हे बंगालमध्ये चालू केलेलं वृत्तपत्र, त्याचप्रमाणे ॲनी बेझंट यांचं न्यू इंडिया जे इंग्लंडमध्ये सुरू झालेलं वृत्तपत्र. अशा पद्धतीने हे वृत्तपत्र. प्रश्न क्रमांक 13. सो प्रश्न क्रमांक 14वा, बॉम्बे असोसिएशनचे अध्यक्ष कोण होते असं आपल्याला विचारलेलं आहे. मित्रांनो, हा एक प्रश्न आहे ना, इतका सुंदर प्रश्न आहे आणि हा एक प्रकारे गुगली प्रश्न आहे बघा. म्हणजे गुगली प्रश्न म्हणजे कसं असतं बघा, क्रिकेटमधला गुगली बॉल. आपल्याला असं वाटतं की अरे किती सोपा बॉल आहे आणि आपण 6 मारायला जातो आणि बरोबर आपलं दांडकं उडतं. मित्रांनो, या ठिकाणी देखील असंच होतंय की बॉम्बे असोसिएशनचा अध्यक्ष म्हणलं की आमच्या डोक्यामध्ये पहिलं नाव येतं जगन्नाथ शंकर शेठ. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. लक्षात घ्या, बॉम्बे असोसिएशनचे अध्यक्ष कोण असं विचारलेलं आहे, तर याचा अर्थ असा आहे की बॉम्बे असोसिएशनचं जे अधिवेशन झालं होतं, त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण असं इथे विचारलेलं आहे. सो लक्षात घ्या, बॉम्बे असोसिएशनचे जे पहिलं अधिवेशन आहे त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते जमशेदजी जिजाभाय. कोण होते? जमशेदजी जिजाभाय. त्यांचं आडनाव होतं बाटलीवाला. जमशेदजी जिजाभाय बाटलीवाला हे होते बॉम्बे असोसिएशनचे पहिले अध्यक्ष, बॉम्बे असोसिएशनच्या पहिल्या अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष. ओके. परंतु जर आपण विचार केला जगन्नाथ शंकर शेठ, तर हे होते बॉम्बे असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष. काय होते? संस्थापक अध्यक्ष. त्याचप्रमाणे भाऊ दाजी लाड यांचा विचार केला तर हे होते बॉम्बे असोसिएशनचे सचिव. आणि दादाभाई नौरोजींचा जर विचार केला तर दादाभाई नौरोजी यांनी बॉम्बे असोसिएशनच्या व्यासपीठावरून प्रथमच राजकीय भाषण केलेलं होतं. व्यासपीठावरून प्रथमच राजकीय भाषण हे केलेलं होतं. किंवा आपण असंही म्हणू शकतो की बाबा दादाभाई नौरोजी यांच्या राजकीय प्रवासाला जी काही सुरुवात आहे ती सुरुवात याच बॉम्बे असोसिएशनच्या व्यासपीठावरून झालेली होती. त्यामुळे इथं उत्तर असणार आहे बॉम्बे असोसिएशनच्या अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष कोण? तर जमशेदजी जिजाभाई बाटलीवाला. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 15वा प्रश्न, पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक सदस्य कोण असं आपल्याला विचारलेलं आहे. आता पुणे सार्वजनिक सभा म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये 2च नावं येतात. एक नाव येतं ते म्हणजे गणेश वासुदेव जोशी, ज्यांना आपण सार्वजनिक काका असं देखील म्हणतो. आणि दुसरं नाव असतं ते म्हणजे महादेव गोविंद रानडे किंवा न्यायमूर्ती रानडे. आता बघा मित्रांनो, ही 2 नावं अत्यंत महत्त्वाची आहेत, रानडे आणि गणेश वासुदेव जोशी. बाकी न्यायमूर्ती के.टी. तेलंगे हे चुकीचं आहे, विश्वनाथ मंडलिक हे देखील चुकीचं आहे. त्यामुळे या 2 नावांचा विचार करायचा आहे. आता या 2 नावांचा जर विचार केला तर यातही महादेव गोविंद रानडे हे सार्वजनिक सभेबरोबर 1871 पासून होते आणि गणेश वासुदेव जोशी मात्र 1869 पासून होते. ओके. शिवाय महादेव रानडे हे जे आहेत हे सार्वजनिक सभेचे कुठल्याही प्रकारे सदस्य नव्हते. कारण सार्वजनिक सभा ही राजकीय सभा होती आणि राजकीय सभेमध्ये कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याने भाग घ्यायचा नाही असा फतवा ब्रिटिश सरकारने काढलेला होता. आणि रानडे हे तर न्यायाधीश होते, न्यायमूर्ती होते आणि म्हणूनच कुठल्याही प्रकारे सार्वजनिक सभेचं नेते किंवा सदस्य हे रानडे नव्हते. परंतु रानडे हे सार्वजनिक सभेचे सर्वेसर्वा होते. रानडे हे सार्वजनिक सभेच्या पडद्यामागचे सूत्रधार होते, परंतु ते सार्वजनिक सभेचे सदस्य मात्र नव्हते. शिवाय रानडे हे सार्वजनिक सभेच्या संस्थापनेमध्ये देखील नव्हते. त्यामुळे ज्यावेळेला 1869ला याची स्थापना करण्यात आली त्यावेळेला त्या ठिकाणी रानडे नव्हते. रानडे हे मूळचे नाशिकमधले आणि पुण्यामध्ये न्यायाधीश म्हणून ते 1871ला आलेले होते.
मग 1871 पासून त्यांचा सार्वजनिक सेवेबरोबरचा प्रवास सुरू झालेला होता. त्यामुळे संस्थापनामध्ये रानडे हे नव्हते. मग कोण होते? ते एकटे व्यक्ती, त्यांचं नाव होतं गणेश वासुदेव जोशी. यांनी सार्वजनिक सभेचं इतक्या मोठ्या प्रमाणात काम केलं की लोक यांनाच सार्वजनिक काका म्हणायला लागले. सार्वजनिक सभा कोणाची? सार्वजनिक काकांची. अशा प्रकारची ओळख या व्यक्तीची झालेली होती. असे संस्थापक सदस्य गणेश वासुदेव जोशी. या पद्धतीने उठाव आणि प्रबोधन कालखंड यावर आलेले अत्यंत महत्त्वाचे PYQs. धन्यवाद मित्रांनो. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.